नमस्कार. आज आपण मॅथ्स टू सिमिलॅरिटी यातलं पुढलं प्रॉपर्टीज पाहणार आहे. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मित्रो, मी सर्व प्रॉपर्टी प्रकरणाच्या सर्व प्रॉपर्टीज अगोदर घेतो. याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. आपल्याला कोणत्याही एक्सरसाइज मधलं म्हणा किंवा प्रॅक्टिस सेट मधलं म्हणा, गणित घेत असताना त्या सर्व प्रॉपर्टी लक्षात आल्या पाहिजे. या चॅप्टर मध्ये एकूण सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये एकूण आपल्याला 8 प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे. आणि त्या प्रॉपर्टी जर ऍट ए टाइम आपल्या पुढे असेल तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अधिक सोपं जातं. म्हणून आपण सुरुवातीला सर्व प्रॉपर्टीज अँड थेरम हे कव्हर करून घेतो. त्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. The ratio of the intercept made on the transversal by three parallel lines is equal to the ratio of corresponding intercept made on any transversal of same parallel line. आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या प्रॉपर्टी मधील दोन वर्ड्सचा मीनिंग पाहणं महत्वाचं आहे. त्यातलं एक आहे इंटरसेप्ट आणि दुसरा आहे ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल मीन्स अ लाइन intersect two or more line in two or more difference point is called transversal. And intercept is a joining segment of two intersecting point. Means point A and point B are intersecting point. So segment AB is a intersect. AB intersect आहे. यानंतर आपण दिलेल्या प्रॉपर्टीज वरून ते आपण सिम्बॉलिकली लिहिणं म्हणजे गिवन. The ratio of intercept means AB and BC are the intercept on transversal P, and DE, EF are the intercept on transversal Q. AB and BC intercept made on transversal P. The ratio of AB and BC is equal to the ratio of transversal intercept on transversal Q, means D upon EF. So three parallel lines है, line L, parallel line M, parallel line L. Three parallel lines. Given मध्ये three parallel lines, line L, parallel line M, parallel line L. Transversal P intersect line L in point A, M in point B, L in point C, means transversal P intersect the lines in point A, B, C respectively, and transversal Q intersect the lines in point D, E, F respectively. Then नंतर येणारे जे स्टेटमेंट आहे ते आपण टू प्रूव्ह मध्ये घेतो. इंटरसेप्ट on transversal P, the ratio of intercept on transversal P
मीन्स AB अँड BC यांचा जो रेशो आहे AB अपॉन BC इज इक्वल टू द रेशो ऑफ ट्रान्सव्हर्सल ऑन लाइन Q. The ratio of intercept on transversal Q means D upon EF. Then prove AB upon BC is equal to DA upon EF. नेहमीप्रमाणे आपल्याला थेरम म्हटलं की कन्स्ट्रक्शन येतं आणि कन्स्ट्रक्शन या ठिकाणी होतं सेगमेंट AF काढायचं. ड्रॉ सेगमेंट AF इंटरसेक्ट लाइन M इन पॉइंट G. G या पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट करतो. तो लाइन M ला ड्रॉ सेगमेंट AF इंटरसेक्ट लाइन M इन पॉइंट G. आता या ठिकाणी आपल्याला या थेरम सॉल्व करण्यासाठी जी बेसिक कन्सेप्ट आहे तो बेसिक कन्सेप्ट बीपीटीचा वापरायचा आहे. आपण बीपीटी मध्ये पाहिलंय अ लाइन इंटरसेक्ट a line parallel to a side and intersect remaining two sides in two distance point, then the line divide two sides in same ratio. In triangle ABC, line PQ parallel ABC ला, then AP upon PB is equal to AQ upon QC is the BPT, basic proportionality theorem. याच थेरमचा या ठिकाणी वापर करायचा आपल्याला. मग फर्स्ट स्टेटमेंट येतं आपलं इन ट्रायंगल ACF लाइन BG पॅरलल आहे साइड CF ला. लाइन म्हणण्याऐवजी आपण सेग म्हणू. सेग BG पॅरलल आहे साइड CF. वर लाइन M पॅरलल आहे लाइन M. त्यातलं ए हे स्टेटमेंट केलं. जर ट्रायंगल मध्ये एखादी लाइन एखाद्या साइडला पॅरलल असेल तर आपण बीपीटी वापरतो. सो AB अपॉन BC इज इक्वल टू AG अपॉन GF. by BPT, basic proportionality theorem. सेकंड स्टेटमेंट घेणार इन ट्रायंगल. आता ट्रायंगल पहिल्यांदा आपण पाहूया. AFD G पॅरलल आहे AD ला. बीपीटी होईल FG अपॉन GA इज इक्वल टू FE अपॉन AD. याचा आपण इनवर्ट टेंडो करू. व्यस्त केलं तर AG अपॉन GF इज इक्वल टू D अपॉन FE. आणि ह्या पद्धतीनेच आपण मांडणी करू. इन ट्रायंगल ADF सेक GE पॅरलल है साइड
AD. Why? Line L parallel line L. किंवा तुम्ही ते गिवन म्हणूनही रिझन देऊ शकता, कारण गिवन मध्येच आपल्याला लाईन L अँड लाईन N आर पॅरलल असं म्हणलेलं आहे. त्यातलं ए हे स्टेटमेंट झालं, बी स्टेटमेंट होईल. सो AG अपॉन GF is equal to D upon EF. By BPT. The ratio of AB and BC is equal to the ratio of AG and GF. Ratio of AG and GF is equal to ratio of D upon EF. याचाच अर्थ AB आणि BC यांचा जो रेशो आहे तो रेशो AG आणि GF च्या रेशो एवढा, AG आणि GF चा रेशो हा DEF आणि EF चा रेशो एवढा, म्हणजेच AB आणि BC चा रेशो पुन्हा एवढा आहे DE आणि EF च्या रेशो एवढा. म्हणून थर्ड स्टेटमेंट होतं. सो AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. From statement 1B and 2B, 1B and 2B. या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह मधलं स्टेटमेंट मिळालं आणि प्रूव्ह मध्ये स्टेटमेंट जेव्हा मिळतं त्यावेळेस आपली प्रूफ संपलेलं असतं, म्हणून या ठिकाणी आपलं प्रूफ संपलेलं आहे. स्टुडंट पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या नोटबुक मध्ये व्यवस्थितपणे याची नोंद करून ठेवा. स्टुडंट्स, we learn pre-similarity means first part of the similarity. आपण या पहिल्या भागामध्ये काही गुणधर्म आणि प्रमेय मीन्स प्रॉपर्टीज अँड थेरम यांचा अभ्यास केला. आता सेकंड पार्ट जो आहे तो सिमिलॅरिटी. या पार्ट मध्ये समरूपता सिमिलॅरिटी म्हणजे काय याबद्दल आपण सुरुवातीला माहिती पाहू. Last year means in 9th standard we learn congruent triangle and similar triangle. What is the difference between congruent and similar? Congruent means two figures which have same size and same shape is called congruent. But figures have same shape but not necessary same size is called similarity. आकृत्यांमध्ये सारखेपणा हवा, तो आकारात आणि आकृतीत दोघांमध्ये सारखेपणा असेल तर त्याला कॉन्ग्रुएंट म्हणायचं. पण आकृतीमध्ये आणि सारखेपणा असेल परंतु आकारामध्ये सारखेपणा नसतो, याला आपण समरूपता म्हणतो, सिमिलॅरिटी म्हणतो. आपल्याला या ठिकाणी जो अभ्यास करायचा आहे तो समरूपतेचा आणि त्रिकोणाच्या बाबींचा.
when two triangles are similar triangle. If three pairs of corresponding sides of two triangles are in same ratio and three pairs of corresponding angles are congruent, then two triangles are similar triangles. Suppose in triangle VIP and triangle HMT, the ratio of side VI and side HM is equal to the ratio of side IP and side MT. The ratio of side VP and side HT are equal. म्हणजेच पहा VP, VI आणि HM या करस्पॉन्डिंग साइड वन्स टू वन्स करस्पॉन्डन्स इथं दिलेलं आहे. V वन्स टू वन्स करस्पॉन्डन्स H, I वन्स टू वन्स करस्पॉन्डन्स M, P वन्स टू वन्स करस्पॉन्डन्स T. Means side IV correspondence side HM, side IP correspondence side MT and side VP correspondence side HT. या करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत त्या इन इक्वल रेशिओ मध्ये असतात, सेम रेशिओ मध्ये असतात आणि करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. तेव्हा ते दोन ट्रायंगल हे सिमिलर होतात. देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी एकूण 6 कंडिशनची आवश्यकता असते. त्यातल्या 3 कंडिशन या साइडच्या असतात, साइड रेशिओ मध्ये असतात, नॉट इक्वल ओनली रेशिओ मध्ये असतात आणि अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. अशा वेळेस या 6 अटी पूर्ण होत असेल, 6 कंडिशन पूर्ण होत असेल तेव्हाच ते ट्रायंगल सिमिलर होतात. म्हणून ट्रायंगल HMT सिमिलर ट्रायंगल VIP. पण ह्या साहीच्या साही प्रत्येक वेळेस कंडिशन आवश्यक आहे असं नाही. यातल्या काही विशिष्ट अटी पूर्ण केल्या की दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतात आणि त्या कंडिशनला आपण टेस्ट म्हणतो. त्यातली पहिली टेस्ट आहे AA सिमिलॅरिटी टेस्ट. AA सिमिलॅरिटी टेस्ट means angle similarity test. मित्रांनो, फर्स्ट टेस्ट आहे ती AA सिमिलॅरिटी टेस्ट. AA सिमिलॅरिटी टेस्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची डेफिनेशन आपल्याला नाही पाहिजे. फक्त टेस्ट काय हे लक्षात ठेवा. डेफिनेशन द्यायची झाली तर आपल्याला असंही म्हणता येईल, in ones to ones correspondence of the vertex of triangle, two pairs of corresponding angles are congruent, then two triangles are similar triangle. या ठिकाणी ए सिमिलॅरिटी टेस्ट अशी आहे, पण तिसरी एक कोणाची जोडी जर दोन कोणांच्या जोड्या एकरूप असतील मीन्स कॉन्ग्रुएंट असतील तर रिमेनिंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. राहिलेल्या कोणाची जोडी सुद्धा एकरूप असते. म्हणून या ठिकाणी फक्त दोन कोणांचाच विचार करायचा आणि आपण सर्रासपणे AA सिमिलॅरिटी टेस्टच वापरतो. ए असं कधीही वापरत
नाही. म्हणून या ठिकाणी ए सिमिलॅरिटी टेस्ट यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, टू पेअर्स ऑफ corresponding angles are congruent. Then two triangles are similar by a similarity test. For example, in triangle BST and triangle IPL. Suppose two triangles. In triangle BST and triangle IPL. Angle S congruent angle P. Angle T congruent angle L. Then two triangles means triangle BST, similar triangle IPL. लक्षात ठेवा, दोन अँगलच्या पेअर जर का कॉन्ग्रंट असतील, एकरूप असतील, तर ते ट्रायंगल सिमिलर असतात आणि अशा वेळेस ए सिमिलरिटी टेस्ट लावायची. विद्यार्थी मित्र, आता आपण दुसरी टेस्ट पाहू. सेकंड टेस्ट, यस सिमिलरिटी टेस्ट. या टेस्ट मध्ये 3 साइड्स आहेत, साइड. याचाच अर्थ 3 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम रेशियो, then 2 triangles are similar by yes test. For example, in triangle DOG or in triangle GOD, in triangle CAT or in triangle ATC. जसा आपण विचार करू तसा. In triangle DOG and triangle CAT, DO upon CA is equal to OG upon AT is equal to DG upon CT. 3 pairs of corresponding sides are in same ratio. Then 2 triangles means triangle DOG, similar triangle CAT by yes test. And yes test means side angle side test. 2 pairs of corresponding sides are in same ratio and a pair of angle between two sides means them are congruent. Then 2 triangles are similar by SAS test. For example, in triangle NRC and PBM are local school. NR upon PB is equal to RC upon BM. 2 pairs of corresponding sides are in same ratio and NR angle between NR and RC sides is R and angle between side PB and side BM is B. R angle, B angle congruent.
So triangle NRC, similar triangle PBM are similar by SAS test. ओके, ह्या 3 टेस्ट आपण सिमिलॅरिटी साठी वापरायच्या. कॉन्ग्रुएन्सी साठी 5 टेस्ट आहे, पण सिमिलॅरिटी साठी एकूण 3 टेस्ट वापरायच्या आणि या 3 टेस्टच्या माध्यमातून आपण सिमिलॅरिटी